नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आत्ताचे मिळाले अपडेट्सनुसार मार्च महिन्याचा व एप्रिल महिन्याचा हप्ता कधीपर्यंत येणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावर, या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत. आता हा जो हप्ता आहे 2 हप्ते एकत्र येणार का? किती हप्ता येईल? 3,000 रुपये एकत्र येतील की 1,500 रुपयेच येतील? आणि कोणकोणत्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. यामध्ये सर्वात महत्त्वाचे अपडेट्स काय आहेत? ती लाडकी बहीण योजनेचा मार्चचा हप्ता जो सर्व महिलांचा पेंडिंग आहे तो कधीपर्यंत येईल? तर हो, आत्ता सध्या सरकारकडून जे अपडेट्स आलेले आहेत त्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं आहे की सुमारे 1,35,00,000 एवढ्या महिलांचे जे काही अर्ज आहेत मुख्यमंत्री माझे लाडके बहीण योजनेचे, ते सर्व अर्ज क्लिअर झालेले आहेत. म्हणजेच 1,35,00,000 महिला ह्या आता सध्या पात्रतेच्या अटीमध्ये बसलेल्या आहेत, त्यांना हा हप्ता मिळणार आहे. मग आता यामध्ये काय आहे की 35,00,000 महिला ज्या आहेत ते मुख्यमंत्र्यांकडून असं सांगण्यात आलेलं आहे की त्यांची आधार सीडिंग पेंडिंग आहे. आधार सीडिंग पेंडिंग आहे म्हणजेच काय? त्यांचे आधार कार्ड बँकेसोबत लिंक नाही. तर यासोबत आता हे काम करून घ्यायचं आहे सर्वात पहिलं महिलांनी, कारण मार्च महिन्याचा हप्त्यासोबत एप्रिल महिन्याचाही हप्ता येणार आहे तुम्हाला. हे तुमच्या एक मुख्य प्रश्नाचं उत्तर आहे, ते म्हणजे तुमचे दोन्ही हप्ते एकत्र 3,000 रुपये एकत्र येणार आहेत तुम्हाला. मग आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे? हप्ता कधीपर्यंत येणार आहे? तर हप्ता येणार आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देशच हा आहे की सर्व महिलांना त्यांना ज्या महिन्यामध्ये जो कोणता सण येतो महत्त्वाचा, ज्याच्यामध्ये त्यांना पैशांची गरज असते, अशा प्रत्येक सणा किंवा मुहूर्तावाईज त्यांना पैसे येतात. तर अक्षय तृतीयेचा मुहूर्त जो आहे त्या मुहूर्तावर मार्च आणि एप्रिल दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र येणार आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाची ही आनंदाची बातमी आहे. तसेच या ज्या 35,00,000 महिला आहेत ज्या पात्र तर आहेत परंतु त्यांचं फक्त आधार सीडिंग पेंडिंग आहे, या महिलांनी काय करायचे? सर्वात पहिल्यांदा या महिलांनी त्यांचं आधार सीडिंग कंप्लीट करून घ्यायचे. म्हणजेच तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्यायचे, तरच तुम्हाला हा हप्ता येणार आहे. अदरवाईज हा हप्ता तुम्हाला आता सध्या सरकारकडून दिला जाणार नाही, तो नंतर दिला जाईल. तर आता सध्या ज्यांना गरज आहे त्यांनी आधार सीडिंग कंप्लीट करून घ्या. आता ई-KYCचा प्रश्न राहिला. ई-KYC जी पेंडिंग आहे बऱ्याच महिलांची, त्यांनी काय करायचं? त्यांनी ई-KYCचे पोर्टल आता परत एकदा ॲक्टिवेट होतात. त्यांनी आपली ई-KYC करून घेणं फार जरुरी आहे, तरच त्यांना हप्ता येईल. आणि फक्त 1,35,00,000 महिलाच पात्र आहेत, याचा अर्थ बाकीच्या महिलांची ई-KYC पेंडिंग आहे किंवा आधार सीडिंग जी पेंडिंग आहे म्हणते मी, आणि त्याच्यानंतरच तुमचे काही डॉक्युमेंट्स फेक अपलोड केलेले आहेत किंवा खोटे अपलोड केलेले आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने अपलोड केलेले आहेत किंवा तुमचा फॉर्म कोणत्याही पद्धतीने चुकला असेल, तर तुम्ही अपात्र महिलांच्या लिस्टमध्ये आहात आता सध्या. मग ह्या अपात्र महिलांना पात्रतेची संधी मिळणार का? तर हो, या महिलांना देखील पात्रतेची संधी मिळणार आहे. परंतु तशा प्रकारे तुम्ही परत एकदा तो फॉर्म चेक करून परत एकदा डिटेल्स भरा. आणि ज्या काही 35,00,000 महिला आहेत ज्यांची पात्रतेच्या अटींमध्ये बाकीच्या सर्व गोष्टी बसत आहेत, त्यांनी फक्त आणि फक्त आधार सीडिंग केलेलं नाही आहे, त्या महिलांनी लवकरात लवकर आधार सीडिंग कंप्लीट करा. आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती तुमचे हे हप्ते जे आहेत दोन्ही एकत्र येणार आहेत. आता ज्या महिलांचं अक्षय तृतीयेच्या दिवशीपर्यंतही जर आधार सीडिंग झालं नाही, तर त्या महिलांचं काय? किंवा ज्या महिलांना अपात्रतेतच राहतील त्या महिलांचे हप्ते पुन्हा येतील. पण आता ज्या महिलांचे हप्ते मार्चच्या आधीचेही काही हप्ते पेंडिंग असतील, त्या महिलांचे देखील हप्ते या हप्त्यासोबतच येणार आहेत, याची पण सर्वांनी नोंद घ्यावी. आणि सर्व जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते परत एकदा तपासा, क्लिअर करा. तुम्ही काही चुकीची माहिती अपलोड केली असेल तर ती काढून टाका, परत एकदा अपडेट करा. आणि त्यासोबतच परत एकदा तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी लिस्टमध्ये येऊ शकता. कारण दर थोड्या महिन्यांनी लाभार्थींची लिस्ट चेंज होत आहे, पात्र महिलांची लिस्ट चेंज होत आहे. त्यामध्ये जर तुमचा फॉर्ममध्ये सर्व क्लिअर गोष्टी असतील तर तुम्ही नक्कीच पात्रतेच्या अटीमध्ये बसू शकता. अदरवाईज तुम्हाला कोणत्याही प्रकारे हा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातले हे महत्त्वाचे अपडेट्स होते. महिलांनी काय करायचं आहे? तर त्यांचं ई-KYC सक्सेसफुल, आधार कार्ड जे आहे तुमचं आधार बँकेशी लिंक असलं पाहिजे, आणि तसेच आता यामध्ये कुठल्याही प्रकारे फॉर्ममध्ये चुका नाही झालेल्या पाहिजेत. त्या पात्र महिलांना हा हप्ता येत आहे
आणि दोन्ही हप्ते एकत्र येत आहेत कधी तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती। या संदर्भात जर काही अजूनही प्रश्न असतील किंवा कोणत्या लाडक्या बहिणींना जसं OTPचा इश्यू जो आहे त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवला होता की नवरा किंवा वडील यांच्याकडून OTP घेणं पॉसिबल नसेल तर त्या महिलांनी काय करायचं, तोही व्हिडिओ एकदा चेकआउट करा नक्की। आणि या संदर्भात अजून जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा, त्याचं देखील निरासन आपण नक्कीच करूयात। धन्यवाद।